हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर इथून तुम्हाला दिसत असेल आमची शिजुका काय करते बघा. थांबा तुम्हाला दाखवते. तिचं असं खेळायचं काम चाललंय. तर आज काय एकटीच आहे घरामध्ये. तर मुलं आता येतील शाळेतून आणि आज माझी एक फ्रेंड पण येणार आहे घरी. तर हे समोरचं आहे ना, हे तिचं घर आहे आणि म्हणजे तिचं नाही आहे, तिच्या आईचं घर आहे. तर ती तिथे आली आहे. तर आज येणार आहे घरी. तर तिने मला फोन केलता. तर आता येईलच थोड्या वेळात. तर जवळ असं ना असा फायदा होतो की माहेरी आल्यावर भेटायला येता येतं. आणि तशी सुद्धा ती येते, कारण म्हणजे आवर्जून माझ्या घरी ती वेळ काढून येतेच. तर आता तर जवळच आहे, आईच्या घरी आली आहे ती. तर आता येणार आहे. तर ही आहे माझी मैत्रीण आणि ती पुण्याला राहते. तर आज ती इकडे आईकडे येणार होती. तर मग तिने मला कॉल केला की मी येणार आहे. तेव्हा मग मी तिला घरी बोलवले. तर ती आवर्जून कधी आईकडे आले ना तर येत असते. तर हा आहे तिचा भावाचा मुलगा. तर लहान आहे. तर त्याला आमची शिजुकाची खूप सारी भीती वाटली, कारण त्याने पहिल्यांदाच अशी डॉगी पाहिली. तर मग तो इतका घाबरला होता की तो खालीच उतरत नव्हता आणि खाली खेळायला सुद्धा गेला नाही. तर तो त्याच्या आत्याच्या मांडीवरच बसून राहिला आणि बोलतो तर एवढा छान ना. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी दाखवते की तो कसा बोलतोय ते. तर आमच्या गप्पा तर बाजूलाच राहिल्या. तर आम्ही त्याच्याबरोबरच गप्पा मारत बसलो. तर असा क्यूट असा हा तिच्या भावाचा मुलगा आहे. तर ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. तर तिने सुद्धा तिच्या आधीच्या पडत्या काळात खूप संघर्ष केला आहे. तेव्हा कुठे आता तिचे चांगले दिवस आहेत. तर असे प्रत्येकाचेच दिवस हे रोज बदलत असतात, परंतु त्यासाठी थोडं कष्टसुद्धा करावे लागते. तर अशी ही माझी मैत्रीण आहे आणि खरंच तिचे कष्ट तर आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले आहेत. तर त्यामुळे देवाने तिचे आता सर्व व्यवस्थित केलेलं आहे. तर चला तुम्हाला या छोट्याच्या गप्पा ऐकवते. बाय दीदी, बाय. दीदी घे ना, घे मग तुला खाऊ नको मला, नको मला, नको मला नको म्हणा. आम्ही फोटो काढतोय, काढू का? बर. काय रे बा, कुणाला पैसे? तुला? मला? तुला खिशात ठेव, तुझ्या ठेव. तू घे ग. तुला खावा ना, तुला खावा नाही, तुला मला नको म्हणा. का देते? तुझा खिसा कुठे? नाही, मला खिसा नाही. काय तोंड करते, कसं छान कर. दे. हाय 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 ठेव खिशात. मी नाही, मी तुला देते, ते तुला दे. किती? 2 तुझे दाखव पैसे. दोन आहे माझ्याकडे. माझ्याकडे 2 आहे. माझ्याकडे 2 आहे. माझ्याकडे 2 आहे. त्याचं लक्ष तर शिजुका कुठे? तिकडे बांधून ठेवली तिला बाहेर. कुठे? तिला बांधून ठेवली ना. राजला आवाज देते म्हणून तिला बांधून ठेवले. तिला नाही बाय जाऊ.
कळतंय की आपण जाऊ तुमचं बाहेर. थांब येऊ. जा. नाही चल. ती बाहेर आहे. इकडून जाऊ आपण इकडून चल. नको. मग जा तुला चल जा म्हणा. आत म्हणा चल. तू जा 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 म्हणते तुला. घेऊन येऊ का मी? हो. तुला येऊ. तर येताना यांनी छान असं अननस आणलं होतं. तर त्याचा मस्त असा ज्यूस मी तिच्यासाठी केला. तर आम्हा सर्वांना ज्यूस प्यायचाच होता. तर तेवढ्यात ती आली. तर मग तिच्यासाठी सुद्धा हा छान असा ज्यूस मी बनवला. तर अननसाचा ज्यूस एकदम छान असा लागतो. तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असते. तर आपल्या शरीराला तर खूप उपयोगी आहे. त्यामुळे अननसाचा ज्यूस अधूनमधून सर्वांनी पीत जा. तर ज्यूस आता तयार झालेला आहे आणि तो मग सर्वांना मी गाळून दिला. हात त्याच्या आवडीचे आंबट आंबट आवडते ना. मॅव ती बांधून ठेवली मॅव. ए मॅव येऊ नको. मॅव बांधले नाही. मॅवला बांध. नाही तिकडे नाही. स्पीडला पण नाही. हा नाटके किती तू नको नको जातो म्हणून चल आमच्या घरी नाही बाय बोलतो. बाय. आत्याच्या घरी जा आता पुण्याला जातो. हे आत्याच्या घरी मग मग कुठं आईकडे आईकडे चालला. गाडी तुमची गाडी आहे. गाडी गाडी बघ की कशी दिसते ते. हा गाडी कुठची गाडी आता? मामाची हा दिसते की तू बघ की दिसते. मामाची गाडी बघ दिसते की तू जरा. बाय. हा आजी बाय. चल जाऊ. बुबूला पण बाय कर ना. त्या बुबूला पडदा उघडले देते नुसतं. नवलं बाय म्हण. बाय नव बाय म्हण. बाय बाय म्हण. बाय म्हण. मग बाय म्हण. बाय म्हणते. बाय म्हणते. बाय. तर कसं झालंय त्यानं बघायसारखं. बाय म्हण. बाय म्हण तिला. बाय. आतलं बाय म्हण. लय गावारलं बाय. आतलं बाय म्हण. आतलं बाय. मला कर बाय. बाय मला कर ना. परत गावारला आता. आतलं म्हण. आतलं. गेली मॅव. गेली. झोपली आता झोपलं. मग गेली. बरं हा गेली ती. आता तर बाय कर. आता बाय. चल जाऊ का? हा जा. बाय 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 बाय. चालू जा. चल येऊ कर. हा ये मग. ये हा ये बाय. परत आल्यावर चला बघा. तर तिला पुण्याला जायचं होतं म्हणून ती लवकरच निघून गेली. त्यानंतर मग आमचा चालू झाला झुंबा डान्स. तर माझी लेक आणि मी रोज 1 तास असा डान्स करतो. तर व्यायामासाठी हा झुंबा डान्स एकदम महिलांसाठी छान आहे. तर रोज आपले शरीर हलके फुलके राहण्यासाठी व्यायाम हा शरीराला एकदम आवश्यक आहेच. तर सकाळचं रुटीन असं असतं की सकाळचं काही टायमिंग आपल्याला भेटत नाही. परंतु पूर्ण दिवसातून 1 तास तरी आपण आपल्या शरीरासाठी म्हणजेच व्यायामासाठी काढलं पाहिजे. तर असं मला तरी वाटतं. तर मी त्यामुळेच माझ्या लेकीला घेऊन रोज 1 तास झुंबा डान्स करते. आणि तिला वेळ असेल तर तेव्हा तीही येते. आणि जेव्हा तिला टायमिंग नसतो तर तेव्हा मी एकटीच करते. तर रोज अशी सवय आपल्याला लावलीच पाहिजे. कारण इतर काम दिवसभर करून आपलं शरीर थकलेलं असतं. तर 1 तास आपण असा व्यायाम केला ना तर आपले शरीर एकदम मोकळे होते आणि एकदम छान पुन्हा उत्साह पुढच्या कामासाठी आपल्याला मिळतो.
तर तुम्ही पाहू शकता एकदम साधा सिंपल असा माझा व्यायाम आहे, परंतु या व्यायामानेच मला एकदम छान असा उत्साह तयार होतो. तर त्यामुळे मी नेहमी व्यायाम करत असते. तर संध्याकाळी हे सुद्धा जिमला जातात. तर रोज जिमला जाण्याआधी ते ब्लॅक कॉफी घेतात. तर मग मी त्यांना ब्लॅक कॉफी करून दिली. तर व्यायामाच्या बाबतीत त्यांची कधीच माघारी नसते, कारण ते रोज एक दिवसही न बुडवता जिमला रोज व्यायामासाठी जातातच. आणि मलासुद्धा ते व्यायामाला चल बोलतात, परंतु मला काही जिमला जायला आवडत नाही, त्यामुळे मी घरीच व्यायाम करते. तर त्यांना खूप छान असा व्यायाम करायला आवडतो आणि त्यांची बॉडी त्यांना मेंटेन ठेवायलासुद्धा खूप आवडते. त्यामुळे ते कितीही काम असले ना तरी पण दिवसातून 2 तास हे ते जिमसाठी काढतातच. तर चला मैत्रिणींनो, आता संध्याकाळचे वाजले आहेत 7 आणि स्वयंपाकाचं रुटीन आजचं मी तुम्हाला माझं दाखवते. तर आता संध्याकाळी मला स्वयंपाकामध्ये बनवायची होती मस्त अशी भरली वांग्याची भाजी. तर त्यासाठी मी छान असं खोबरे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट, तर हे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे. याचा छान असा मसाला भरल्या वांग्यामध्ये मी वापरते. तर येथे मी मसाला परतण्यासाठी कढईमध्ये घेतला आहे. त्याआधी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन मी त्यामध्ये वांगी चिरून ठेवली होती. तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलं होतं, कारण वांगी काळी पडू नये म्हणून. पाण्यामध्ये थोडं मीठ घातलं ना तर वांगी अजिबात काळी वगैरे पडत नाही. तर येथे मी कढईमध्ये तेल टाकून छान असा मसाला परतण्यासाठी टाकलेला आहे. आणि त्यामध्ये मी मिरची पावडर, हळद आणि घरी बनवलेला आपला साधा लाल मसाला, तसेच थोडंसं धना पावडर आणि थोडीशी किचन किंग. तर हे मसाले माझे बेसिक माझ्या किचनच्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतातच आणि ते मी घालून घेतले आहे. त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि आता छान असा हा मसाला मी परतून घेतला आहे. तर या मसाल्यामध्येच आता हे वांगी स्वच्छ धुवून परतण्यासाठी घालून घ्यायची. तर नेहमी वांगीची भाजी करत असताना वांगी एकदम छान अशी पहिल्यांदा परतून घ्यायची, तर तेव्हा मग भाजीला छान अशी चव येते. त्यानंतर मग वांगीची भाजी आपली इथे तयार आहे. तर मग नंतर मी डाळ भातसुद्धा करून घेतला आणि सर्वात शेवटी मग राहिल्या होत्या भाकरी. तर मग गरम गरम भाकरी मी सर्वात शेवटी करते, कारण मग भाकरी केली ना की लगेच मग आम्ही सर्वजण जेवायला बसतो. तर असं आमचं संध्याकाळचं रुटीन रोजचं ठरलेलं आहे. त्यानंतर मग सर्वांची जेवण झाल्यावर पुन्हा एकदा मी सर्व भांडी व किचन एकदम स्वच्छ करून ठेवते, कारण संध्याकाळचीच मला भांडी घासायला आवडतात. सकाळी मी कधीच भांडी साठवून ठेवत नाही. तर असं आहे माझं संध्याकाळचं रुटीन.
तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.